हाय हॅलो. मी सकाळी सकाळी चालली होती स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात. तर 7:30 वाजलेले होते. घरातून निघताना मला बरोबर 7:30 वाजले होते. जाऊपर्यंत मला 10-15 मिनटं लागले. आमच्या घरापासून मंदिर भरपूर लांब आहे. तर मग का चालली होती मी एवढ्या सकाळीच, कारण की ना मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसली म्हणून. आणि 7:30 वाजताच एवढं ऊन पडेल होतं आमच्याकडे, खूप भयान ऊन पडेल होतं सकाळी सकाळीच. तर मग आम्ही गेलो. मला ना मुलांनी सोडून दिलं आणि मग गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. मग लगेच पोथीची मांडणी वगैरे केली, पूजा ते करून घेतलं. हे सगळं उचतर लगेच आरतीचा टाईम झाला. आरती झाली. आरती झाल्यानंतर त्यांनी काही तिथं सूचना दिल्या. ते म्हणजे काय करायचं असतं काय नाही थोडंसं सूचना दिल्या. त्याच्यानंतर लगेच हे स्वामी स्तवन, अथर्व शिष्य, गायत्री मंत्र. मग पहिले म्हणजे सगळे आज ना 9 अध्याय होते. तर 8 अध्याय पहिले झाले आणि मग नंतर 10:30च्या आरतीचा टाईम झालेला होता. नैवेद्य आरती मग ती झाली. नंतरून मग एक राहिलेला अध्याय झाला. आणि ना ह्या वर्षी म्हणजे 300 बायका आणि माणसं पण होते. पण माणसांचं नाही समजलं की ते पण बायकाच 300 बायका बसलेल्या होत्या. म्हणजे खूप गर्दी होती एकदम, म्हणजे पूर्ण मंदिर भरलेलं होतं. इकडे बघा संकल्प चालू होता, संकल्प सोडत होतो आम्ही सगळेजण. आणि म्हणजे माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की मंदिरात पारायण करायचं. मी घरी केलेलं आहे. मी घरी म्हणजे दर श्रावण महिन्यात करते. पण घरी आल्यानंतर स्वयंपाक ते झालं. मला 11:30 वाजले होते. स्वयंपाक झाल्यानंतर फळाची गाडी आली आणि मी उतरताना माझा जोरात पाय मुरगळला, म्हणून मला जिना उतरताच येत नव्हता. पण आली आणि फळं घेऊन परत वरती गेली. आणि ना तांदळाचा ना कट्टा घेतलेला होता, तो काल साफ करून ठेवला होता. म्हणजे स्वच्छच होतं, पण एक हात मारून घेतला. पण ना ते भरायचं राहून गेलं, काल जमलंच नाही भरायला. तर मग सियाला म्हटलं तेवढे तांदूळ भर. तर म्हणून मग आणि ना आमच्या इकडे ना एकविरा देवीची यात्रा असते चैत्र महिन्यात. तर यात्रा आहे ना हनुमान जयंतीच्या दिवशी चालू होती आणि अक्षय तृतीयेपर्यंत असते. तर सियाचं रोज एकच प्रश्न